परभणीत कापसाला 7,250 रुपयांचा दर, अंतिम वेचणी करून बाजारात कापूस विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल। नंदुरबार बाजार समितीने कापसाच्या खरेदीचा 2 लाख क्विंटलचा टप्पा ओलांडला। कापसाची आवक आणखी काही दिवस सुरू राहणार। परभणीतील खासगी बाजारपेठेत तुरीला 6,700 रुपयांचा दर कमी झाल्याने शेतकरी हवालदिल। नाफेडकडून खरेदी लवकरच सुरू होणार। तूर विक्रीसाठी नोंदणी करण्याचं शेतकऱ्यांना प्रशासनाचं आवाहन। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तूर खरेदीसाठी 12 केंद्रांना मंजुरी। सर्व खरेदी प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार। शेतकऱ्यांना माल खरेदी केंद्रावर घेऊन येणं बंधनकारक। जळगावात शासनाकडून तुरीच्या खरेदीला सुरुवात नाही। शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त। खासगी बाजारात कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका। शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 650 क्विंटल नवीन गव्हाची आवक। गव्हाला 32 रुपये भाव। शेतकऱ्यांमध्ये समाधान। रब्बी हंगामात टोमॅटोची सरासरीपेक्षा जास्त लागवड। टोमॅटोला प्रति किलो 5 रुपये भाव। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल। नांदेड जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा आंब्याच्या मोहराला फटका। 15 दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेत वाढ। परिणामी आंब्याचा मोहर गळतीला सुरुवात। आंबा उत्पादक शेतकरी हैराण। जालन्याच्या भोकरदन तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत। पिकावर मधमाशा येत नसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता। हिंगोलीत कांद्याच्या बियाण्याला बाजारामध्ये चांगला भाव। शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांदा बीजची लागवड। बदलापूरच्या दर्शना दामलेंनी ओसाड रानावर फुलवली शेती। आंबा, काजू, फणस, नारळ फळबागांसोबत भाजीपाल्याचीही लागवड। तरुणांनी शेतीकडे वळण्याचं दामलेंचं आवाहन। धुळ्यातील देटरगाव परिसरातील शेतकरी फुल शेतीकडे वळाले। वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून फुलांची लागवड। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील बारी गावात वन विभागाकडून लाकडांनी फर्निचर जप्त। 2 लाखांचा अवैध सागवानी लाकडाचा साठा जप्त। नागपूरच्या कंपनीची फसवणूक करून आणलेला 4,85,000चा लसूण जळगावात जप्त। एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई। प्रलंबित देयकांसाठी जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचं काम बंद आंदोलन। धुळ्याच्या बांधकाम भवनाबाहेर डंपर जेसीबी आणत शासनाचा निषेध। धुळ्यातील देऊर शिवारात रानडुकरांचा हैदोस। मका पिकाचं नुकसान। शेतकरी त्रस्त। वन विभागाकडे उपाययोजना करण्याची मागणी। गोदावरी नदीतील स्वाभिमानी संघटनेचं उपोषण रात्री उशिरा स्थगित। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सुरू होतं उपोषण। प्रशासनाच्या विनंतीनंतर उपोषण स्थगित। संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत गुंड बिष्णोईचे फोटो झळकवणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक। विशाल पवार असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव। गोंदियाच्या देवरी शहरातील शाळेमधील शिक्षकाकडून महिलेचा विनयभंग। सहकारी शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। संगमनेरमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या ठिकाणावर पोलिसांचा छापा। दिल्ली गुप्तचर विभागाच्या सतर्कतेने घटना उघडकीस। कारवाईत प्रिंटर, कागद आणि इतर साहित्य जप्त। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। गुन्हा दाखल। पुण्याच्या भोरमधील रस्त्याच्या कामाचा आमदार शंकर मांडेकरांकडून आढावा। महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत शंकर मांडेकरांची बैठक। रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 मार्चला मुंबई आझाद मैदानावर मोर्चा निघणार। मोर्चात 12 जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होणार। काँग्रेस आमदार सतेज पाटलांची माहिती। वाघाच्या अवैध शिकारीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गंभीर दखल घेतली। वन विभागाच्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश। पुणे शहरात जीबीएसचा आणखी एक रुग्ण आढळला। शहरात एकूण 183 जणांना जीबीएसची लागण। इचलकरंजीतले जर्मनी टोळीचा सोशल मीडियावर दहशत माजवण्याचा प्रयत्न। जर्मनी टोळीसह 6 आरोपींवर गुन्हा दाखल। शहरातील चौकाचौकात सर्वांची धिंड काढली। होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन। गर्दी लक्षात घेता मध्य आणि कोकण मार्गावरून विशेष गाड्या चालवण्याचं नियोजन। पुण्याच्या भोरमधील हिरडोशी धामणदेव डोंगराला भीषण वणवा। डोंगरातील वनसंपत्तीचं मोठं नुकसान। वणवा लावणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नवी मुंबईच्या डम्पिंग ग्राउंडला आग लागल्याची घटना। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। अंबरनाथमध्ये इलेक्ट्रिक गाडीमुळे 12 गाड्या भस्मसात। इलेक्ट्रिक गाडीला आग लागून इतर गाड्यांचाही कोळसा। पालेगाव परिसरातील गृहसंकुलातील घटना। अकोला शहरातल्या निबंधे प्लॉट परिसरातील डीपीला आग। आगीमध्ये डीपीमधील केबल जळून खाक। जळगावच्या एरंडोलमधील मार्बलच्या दुकानाला भीषण आग। आगीत 18 ते 20 लाखांचा ऐवज जळून खाक। अंबरनाथच्या जीआयपी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुण बुडाल्याची घटना।
तब्बल 24 तासानंतर मृतदेह सापडला. शिवाजीनगर पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद. बदलापूरमध्ये जलवाहिनी फुटून पाण्याची नासाडी. कात्रप-सूर्या नगर भागात खोदकाम करताना जलवाहिनी फुटली. आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात. राज्यात 16 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार. कॉपीमुक्त परीक्षेसाठी काटेकोर अंमलबजावणी केली जाणार. भिवंडीत सार्वजनिक ठिकाणी पालिका सफाई कर्मचाऱ्यांकडून रात्रीच्या वेळी साफसफाई. शहरातील सार्वजनिक स्वच्छतेवर भर. गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकारानं चंद्रपूर आणि बल्लारपुरात 26व्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाला सुरुवात. कार्यक्रमाला रक्षा खडसे, सुधीर मुनगंटीवार आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे उपस्थित. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग. हत्या प्रकरणात 50 जणांची झाडाझडती. 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडेंची परळीत हत्या झाली होती. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर. सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत. 1995च्या फसवणूक प्रकरणात कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड. माझ्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते, मात्र न्याय मागण्यासाठी हायकोर्टात जाणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. आरोप सिद्ध झाल्यामुळे माणिकराव कोकाटेंचा तातडीनं राजीनामा घ्यावा. तसंच कोकाटेंचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे. सुषमा अंधारेंची मागणी. सरकारमध्ये भ्रष्ट मंत्र्यांची टोळी. माणिकराव कोकाटेंनी बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. कोकाटेंबाबत सरकार निर्णय घेईल असं वाटत नाही. कोकाटेंनी नैतिक जबाबदारी म्हणून बाजूला होणं गरजेचं. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. वक्फ नावाचं हिरवं संकट आलं आहे. वक्फ बोर्डाप्रमाणे सनातन बोर्ड तयार करावा. नितेश राणेंचं वक्तव्य. पक्षभेद विसरून आम्ही एकत्र राहू हा संकल्प करण्याचा दिवस. आमच्यात राजकीय कटुता नाही. कोकणात सर्वपक्षीय आमदार आणि मंत्री एकाच मंचावर आल्यानंतर सामंत यांची प्रतिक्रिया. जनता दरबारामध्ये पालघरमधील टायर कंपनी विरोधात गणेश नाईक आक्रमक. स्थानिकांच्या तक्रारीनंतर पालकमंत्री गणेश नाईक आक्रमक. लवकरच कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश. 24 फेब्रुवारीला ठाणेकरांसाठी जनता दरबार असून प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेणार. राज्यातील प्रत्येक मंत्र्यानं जनता दरबार घ्यावा. मंत्री गणेश नाईकांचं आवाहन. कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन. कोल्हापुरातील विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज करण्याची मागणी. पक्ष संघटनेच्या माध्यमातून काय करणार त्याचा लवकरच निर्णय होईल. काही महत्त्वाचे बदल होतील. बाळा नांदगावकरांची माहिती.